आदरणीय वावशी ग्रामपंचायतीचे सरपंच राजू शेठ शहासने साहेबांकडून 3001 रुपयांचं पारितोषिक ऑनलाईन मात्र त्या टीमला ट्रान्सफर केलेलं आहे. त्यांचा देखील आपण आभार या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र व्यक्त करूया. वावशी टीम जल्लोष आनंद साजरा केला गेला आणि हीच तर क्रिकेटची मजा असते ना. क्रिकेटमध्ये ना पैशासाठी ना स्वार्थासाठी खेळतो, फक्त गावासाठी आणि गावाच्या आनंदासाठी. तेच आपण पाहिलं. जेवढे प्रेक्षक वावशी टीमचे होते त्यांनी खरं तर डान्स केला, आनंद साजरा केला, सेलिब्रेट केलं या विजयाला आणि त्यांचा गाव जिंकलेला आहे. आणि गाव जिंकतो ना तेव्हा गावकऱ्यांमध्ये वेगळाच आनंद असतो. हे चित्र आपण पाहिलेलं आहे. त्यांना देखील आपण पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा या स्पर्धेच्या माध्यमातून देऊया. छत्तीसशे विभागातील जेवढे ज्येष्ठ पाहुणे मंडळी या ठिकाणी उपस्थित असतील त्या सगळ्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती स्थानपन्न होण्यासाठी यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आपलं सहर्ष स्वागत करतोय. छत्तीसशे विभागामध्ये जेवढी गावं आहेत त्याच्यातील जेवढी ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मंडळी उपस्थित आहेत त्या सगळ्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं स्वागत. मैदानाच्या आतमध्ये आपण जाऊया. उपस्थित सगळ्या क्रिकेट खेळाडूंचं, मान्यवर पाहुण्यांचं आणि क्रीडा रसिकांचं मी समालोचक मानस मनोरे या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतोय. डी लॉट्सला मात्र आपण आता भागातील मराठीचा बुलंद आवाज त्यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं आपण सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी मात्र करूया. वाईट बॉल आला. वाईट बॉल नंतर मात्र एक डॉट बॉल चेंडू आपण पाहिलाय. एक बॉलचा खेळ संपला. एक धाव स्कोर कार्ड वरती मात्र आपल्याला पाहायला मिळतीये. राईट आर्म ओव्हर द विकेटचा अँगल वापरत असताना ऑफ साईडला ड्राईव्हचा फटका वेगवान होता. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला बॉल अडवला देखील गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण, पण एक धाव काही थांबू शकत नाही. गुड टर्निंग बिटवीन द विकेट. मैदानाच्या आतमध्ये मात्र आपल्याला पाहायला मिळतीये. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. एका बाजूला बीड खुर्द, दुसऱ्या बाजूला आतकर गाव. दोन्ही टीम्स मध्ये चांगलं बाटल या क्रीडांगणावरती मात्र पाहायला मिळेल, यात मात्र शंकाच नाहीये. सुरुवात थोडीशी संत आणि सावध गतीने करत असताना बॅटिंग टीम मात्र पाहायला मिळतीये. बॉलचा खेळ संपलाय. 2 धावा स्कोर कार्डवर. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. प्रशांत मडवी ॲक्युरेट ऑन पॉइंट ऑन लाईन वर गोलंदाजी करतायत. रनआउटची संधी होती. चेंडूचं कलेक्शन केलं असतं तर मात्र विकेट मिळाली असती, पण या ठिकाणी फलंदाज मात्र पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूप आहेत. दैव बलवत्तर म्हणावं लागेल या ठिकाणी फलंदाजाचं, आणि त्याच्यामुळे त्यांना मात्र जीवनदान मिळालंय. एका प्रकारे जीवनदानच म्हणावं लागेल, आणि त्या जीवनदानाचा फायदा उचलला जाईल का येणाऱ्या 17च्या चेंडूंमध्ये पाहणं देखील तितकंच महत्वाचं असेल. पहिल्या षडक पिवनचं क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण जर पाहिली, एक खेळाडू डीप काहू कॉर्नर मध्ये उपस्थित केले, दुसरे डीप लॉंग ऑफ मध्ये, बाकी सगळे 38 सर्कल मध्ये बॅकफुटला गेलेत. आणखीन एक लेट कटचा फटका. बॅटची बाहेरची कडा घेऊन बॉल फर्स्ट स्लिप मध्ये. आणखीन एक टॉट बॉल पाहायला मिळतोय. प्रशांत मडवी का मला या टीमचं अष्टपैलू ऑलराऊंडर म्हटलं जातं, सिद्ध करत असताना खेळाडू गेंदबाज का कारनामा, बल्लेबाज का पंचनामा चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एक धाव या चेंडूवरती नक्कीच मिळाली गेलेली आहे. डॉट बॉल माफ करा त्या ठिकाणी आलेला आहे. डॉट बॉलने मात्र टोटल इन्क्रीज होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस दांडी गोल. एष्टा उद्ध्वस्त. यू मिस आय विल नेव्हर मिस. पहिला धक्का बॅटर आउट. या ठिकाणी मात्र आपण पाहिलं की फलंदाज बाद झाला गेलाय. मागची मॅच जबरदस्त पाहिली. वावोशी टीम ज्यांनी मात्र जांभेवली टीमला पराभूत केलं आणि सुपर 5 मध्ये आपला प्रवेश मात्र निश्चित केलाय.
आणि वावशी ग्रामपंचायतीचे सरपंच आदरणीय राजू शासने साहेब यांच्याकडून 3001 रुपयांचं पारितोषिक संपूर्ण वावशी टीमला प्रदान देखील केलं गेलंय. जबरदस्त खेळ आपण या ठिकाणी मात्र वावशी टीमचा पाहिला. क्वालिफिकेशनची मॅच 3 ओव्हरचा सामना होता आणि स्वतःच्या नावाचा डंका या मैदानावरती मात्र टीम वावशीने वाजवलाय. नवीन बॅटर मात्र दाखल होतील. प्रतीक इनॅट क्रमांक 3 या पोझिशन वरती. शेवटचा बॉल असेल P1च्या पहिल्या ओव्हरमध्ये. शेवटचा बॉल हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय, सन्मान दिलाय. एक धाव मैदानाच्या आतमध्ये मात्र कंप्लीट केली जाईल. एका धावेच्या बरोबरीने P1च्या पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरचा मात्र खेळ संपलाय. ऑन द टोटल टीमची धावसंख्या पाहायला मिळतीये 3 रन्स फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. चला 3 षटक 15 मिनिटांच्या कालावधीमध्ये पूर्ण करणं तुम्हाला अनिवार्य असेल. अन्यथा शेवटच्या ओव्हरमध्ये स्लो ओव्हर रेटमुळे एक्स्ट्रा खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. या नियमांकडे देखील मात्र आपण लक्ष द्यावं. शिस्तबद्ध स्पर्धा आहे आणि प्रत्येक टीमला नियमांचं पालन करणं अनिवार्य असेल. त्यामुळे त्या नियमांचं पालन तुम्ही करायचं आहे. ही सूचना तुमच्यासाठी देखील. अतकरगाव टीम अधिकचा वेळ घेतला तर मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये एक्स्ट्रा खेळाडू आतमध्ये पॅरालाइज केलं जाईल. या गोष्टीकडे लक्ष द्यावा आणि स्पीडअप मेंटेन करावा. ओव्हर क्रमांक 2 ची सुरुवात. पहिला बॉल असेल. पहिला चेंडू लोवर फुल टॉस आहे. ड्राईव्ह केलाय बॉलला, घरंगळत चाललाय लॉंगॉनकडे. एकच धाव या चेंडूवरती मात्र कंप्लीट केली जाईल. एका धावेच्या बरोबरीने 4 धावा या मात्र स्कोर कार्ड वरती जमा केल्या गेल्यात. बीड खुर्द टीमने जेव्हा टॉस जिंकला, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजांवरती त्यांच्या टीमचा जास्त विश्वास आहे, परंतु या फलंदाजांनी आतापर्यंत ती कामगिरी केली नाहीये. प्रथम जेव्हा तुम्ही बॅटिंग घेता, सुरुवात चांगली करणं महत्वाचं. गुड स्टार्ट लीड्स टू द ग्रेट सक्सेस. पण सुरुवात चांगली झाली नाही तर मात्र धावा बनवणं कठीण होईल. आखू टप्प्याचा बॉल उडवलाय, फुल बनलाय पॉवरफुल. तुम्ही केला वार, आम्ही करणार पलटवार. आलाय षटकार. षटकार मात्र आलाय. ऋषी कर्णूक यांच्या बॅट मधून मात्र फटका आपण पाहिला. लेदर क्रिकेटचा बराचसा अनुभव ऋषी या खेळाडूकडे आहे आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पण स्वतःची ताकद, स्वतःच कौशल्य मात्र सिद्ध केलंय. षटकार मात्र पाहिलाय. आणखीन एक बार बार लगातार बॉल चाललाय आर पार. आलाय सलगचा दुसरा षटकार. जी मैदानाच्या आतमध्ये स्वतःची ताकद सिद्ध केली आहे. ऋषीने दिलाई अपने टीम को खुशी. 2 बॉल 2 षटकार त्यांच्या बॅट मधून आपण पाहिले. खेळाडू मात्र बरसला गेलाय मैदानाच्या आतमध्ये आणि ऑन द टोटल टीमची धावसंख्या 16 या आकड्यावरती पाहायला मिळेल. बॅकफुटला गेले, ऑफ साइडला बॅकफुट पंचचा फटका. कव्हर पॉइंट झोन कडे चाललाय. एक धाव मात्र कन्वर्ट केली गेली आणि एका धावेवरती मात्र या ठिकाणी समाधान मानलं जाईल. गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये मात्र आपल्याला पाहायला मिळते. एक धाव मात्र या ठिकाणी नक्कीच पूर्ण केली गेली. आमचे अक्षय पाटील गोरठणचे चॉकलेट बॉय, जबरदस्त खेळाडू, त्यांचं देखील आपण स्वागत या आजच्या रजनीमध्ये करूया. एक धाव मात्र या ठिकाणी नक्कीच पूर्ण केली गेली आणि 17 या आकड्यावरती मात्र टीमची टोटल पोहोचली आहे.
बॅकफुटला गेले, स्क्वेअर कटचा फटका पॉइंटच्या डोक्याच्या वरून बॅकवर्ड पॉइंट कडे दन 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 करत चेंडू चाललाय सीमारेषा पार, आलाय चौकार, धावा मिळतील 4. गोरठाड ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय महेशजी पाटील साहेब मात्र व्यासपीठावरती विराजमान झालेत, या स्पर्धेला एन्जॉय करतात. महेश पाटील साहेबांचं बडबड हार्दिक स्वागत या तिसऱ्या रचनेमध्ये करूया. जबरदस्त फटका, दोन्ही बाजूने मात्र आक्रमण चढवलं जात आहे, चौकार पाहायला मिळाला. सरळ बॅट उडवण्याचा प्रयत्न, हेलिकॉप्टर होता, मिनी हेलिकॉप्टर ऑन साइडला बॉल कॉर्नर कडे चाललाय, धाव मिळाली एक, दुसरीचा प्रयत्न अति घाई संकटात नाही, कदम जमेंगे तो रन बनेंगे, आणि त्याच्यामुळे एका धावेवरती समाधान मानलं गेलंय. एका धावेच्या बरोबरीने दिस इज द एंड फॉर द सेकंड ओव्हर. जिथे टीमची धावसंख्या ऑन द टोटल 22, लॉस ऑफ 1 विकेट. दोन ओव्हरचा खेळ मात्र संपलाय, 11.00च्या सरासरीने 22 धावा या मात्र स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्यात. एक विकेट मात्र नक्कीच कमावलाय. बॅटिंग करताना टीम बीड खुर्द या संघाने सुरुवात खराब झाली होती. प्रशांत मडवी जबरदस्त गोलंदाजी केली, 3 धावेंचं षटक, P1चं पहिलं पॉवर प्लेच आपल्याला पाहायला मिळालं होतं. पण त्याच्यानंतर गोलंदाज सचिन आले आणि तब्बल 19 धावा त्यांनी आपल्या षटकामध्ये खर्च केल्यात, आणि 2 षटकानंतर 22 या धावा मात्र स्कोर कार्ड वरती असतील. षटक क्रमांक 3 गोलंदाजीमध्ये केलं गेलंय परिवर्तन, आणि गौरव यांना मात्र आमंत्रित केलं जाईल. रायटी बॅटर, रायटी बॉलर, ओव्हर द विकेट अँगल, पहिला बॉल. बॅकफुटला गेले, चांगला फटका, टप्पा पडल्यानंतर चेंडूने वळण घेतलाय, बॅकवर्ड पॉइंट कडे वाटचाल करताना बॉल, आणि चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, चुकीला माफी नाही. जी 4 धावा या चेंडूवरती मात्र मिळाल्यात. या 4 धावांच्या बरोबरीने टोटल इन्क्रीज होतीये. जबरदस्त बॅटिंग करताना ऋषी कर्णुक आणि प्रतीक कर्णुकची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एकंदरीत वैयक्तिक 5 चेंडू फेस केलेत, 11 धाव्यांचं योगदान दिले प्रतीक कर्णुक यांनी, आणि वैयक्तिक 5 चेंडूंमध्ये 14 धाव्यांचं योगदान ऋषी कर्णुक या खेळाडूने दिलाय. जबरदस्त पार्टनरशिप बिल्डअप होतीये मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक बॉल हॅमर केला, यावेळेस गॅप मध्ये हा देखील चेंडू आहे. फिल्डर साठी लॉंग चेज होता, अंतिम मोक्याच्या क्षणी बाउंड्री लाईन वर बॉलला अड्डावला गेलाय. तत्पूर्वी 2 धावा थांबवू शकणार नाहीयेत. चांगली बॅटिंग, गोलंदाजी करणारी टीम, काहीतरी वेगळं त्यांना मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. जर तुम्हाला विकेट मिळवायच्या आहेत, जर तुम्हाला धावा वाचवायच्या आहेत, तर मात्र तुम्हाला धाडसी गोलंदाजी करणं अनिवार्य असेल. Game plan, strategies, tactics are very much important in cricket game. ऑफ साइडला आणखी एक ड्राइव्ह, यावेळेस वेगाने बॉल आहे. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चेंडू पर्यंत पोहोचलेत. चांगलं क्षेत्ररक्षण, एकाच धावेवरती मात्र समाधान मानलं जाईल. कोरठड ग्रामपंचायतीचे सदस्य आदरणीय रामदास दादा काईनकर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती की आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हावं. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल. एक धाव या चेंडूवरती मिळाली, एका धावेच्या बरोबरीने टीमची टोटल 29, 29 या आकड्यावरती चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करते टीम.
उडवले बॉलला बॅकफुट वरून, पण डीप मध्ये फिल्डर पकडलाय झेल. संपवलाय ऋषी कर्णुक यांचा खेळ. मोठा धक्का, बडी मछली जाले में. टीमची टोटल मात्र 29 या आकड्यावरती स्थिरावली गेली आहे. ऋषी कर्णुक आणि प्रतीक कर्णुकच्या पार्टनरशिपला मात्र ब्रेक डाऊन केलं गोलंदाज गौरव यांनी. विकेट फार महत्वाच्या होत्या, पार्टनरशिप ब्रेकडाऊन करायची होती, धावांची गती कमी करायची होती, बॅटिंग टीमला स्थगित करायचं होतं आणि त्या प्रयत्नामध्ये मात्र यश मिळालंय. या विकेट तर 35 या आकड्यावरती मात्र टीमची धावसंख्या स्थिरावली गेली आहे. शेवटच्या एक बॉलचा खेळ मात्र अजूनही बाकी असेल. षटक क्रमांक 3 मध्ये असं वाटलं होतं, गौरव यांनी कमबॅक केलाय, धावांची गती कमी केली जाईल. वैष्णव आये वैष्णव छाये, सांगितलं आक्रमण करायला चालू आहे, आमच्या मनगटात ताकद आहे. खराब चेंडू तुम्ही फेकाल तर मैदानाच्या बाहेर आम्ही त्यांना खेचू, आणि षटकार मात्र ठोकलाय. शेवटचा बॉल या षटकामध्ये असेल. शेवटचा बॉल आडव्या बॅटने घोटना टेक तमाशा देख फटका मारण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा झाला नाहीये संपर्क. विकेट किपर कडे डॉट बॉल. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 35 वरती 2. तर आमचे अक्षयजी पाटील यांचे अतिशय जिवलग मित्र अतकर गावचे शैलेशजी खेडेकर साहेबांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. शैलेशजी खेडेकर साहेब अतकर गावचे आमचे गोरटनचे अक्षयजी पाटील यांचे एक जवळचे मित्र आहेत, त्यांना विनंती आहे व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. आपण आपलं हार्दिक स्वागत. परंतु या ठिकाणी काही क्षणांमध्ये जांभिवली ग्रामपंचायतीचे सरपंच, तरुणांचे आधारस्तंभ, तरुणांच्या गळ्यातलं ताईज, तुम्हा आम्हा सगळ्यांचे लाडके, कला क्रीडा सांस्कृतिक सामाजिक या सगळ्या क्षेत्रामध्ये स्वतःच्या कर्तृत्वातून स्वतःच्या नावाचा डंका वाजवणारे आदरणीय सरपंच प्रमोद शेठ शिर्के साहेबांचं आगमन या ठिकाणी मात्र आपल्याला होताना पाहायला मिळत आहे. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये त्यांचं स्वागत केलं जाईल. फटाक्यांची आतिषबाजी मात्र या ठिकाणी नक्कीच होतीये. प्रमोद भाई शिर्के साहेबांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल. जांभिवली ग्रामपंचायतीचे सरपंच, तरुणांच्या गळ्यातलं ताईज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, कला क्रीडा सांस्कृतिक सामाजिक प्रत्येक क्षेत्रामध्ये स्वतःच्या कर्तृत्वातून स्वतःच्या नेतृत्वाचा ठसा ज्यांनी उमटवलाय ते तुम्हा आम्हा सगळ्यांचे लाडके आदरणीय सन्माननीय प्रमोद भाई शिर्के साहेबांचं या स्पर्धेमध्ये करूया हार्दिक हार्दिक स्वागत. प्रमोद दादा शिर्के साहेब या व्यासपीठावरती आलेले आहेत. या कार्यक्रमाचा आनंद त्यांनी द्विगुणित केलेला आहे आणि त्यांच्या उपस्थितीने या स्पर्धेला शोभा आणखीन वाढलेली आहे. प्रमोद भाई शिर्के साहेबांचं आपण पुन्हा एकदा स्वागत करूया आणि जाऊया मैदानाच्या आतमध्ये. हाकू टप्प्याचा बॉल आहे, ऑफसाईडला पंच करण्याचा प्रयत्न होता, हॅमर करायचा होता. वाईड लाईनच्या बाहेरून हा बॉल आहे, दोनात समांतर चेंडू होता अवांतर आणि वाईड बॉलच्या बरोबरीने टोटल मात्र इन्क्रीज होताना आपल्याला पाहायला मिळेल. 36 धावा या स्कोर कार्ड वरती मात्र बनवल्या गेल्यात. बीड खुर्दा टीम मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करतीये. 36 धावा या मात्र स्कोर कार्ड वरती. शेवटचं षटक, बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज विशाल, क्या विशाल का कमाल पाहायला मिळेल.
पहिलाच बॉल, बॅकफूट पंच, बीट चालत, without connection, no reaction. The ball is going straight into the wicket keeper hands and the ball is remain dot. निर्धाव चेंडू मात्र या ठिकाणी आपण पाहिलाय. अवांतर चेंडू, पण त्याच्यानंतर डॉट बॉल पण आलाय. चुकीला ओळखणं, चुकीतून शिकणं, चुकीला सुधारणं महत्वाचं, तेच केलाय. परंतु यावेळेस आखूड टप्प्याचा बॉल. द बॉल इज ऑफ ट्रॅकर अँड गोज लाईक अ फायर क्रॅकर. वन बाउन्स ओव्हर द रोप, 4 रन्स. चौकार मात्र या चेंडूवरती आलाय. 4 धावांच्या बरोबरीने 40 धावा पूर्ण केल्यात. 40 ते 45 तुम्हाला बनवाव्याच लागतील, कारण समोर आतकरगाव सारखी एक बलाढ्य टीम आहे आणि त्या प्रयत्नामध्ये आतापर्यंत या बॅटिंग युनिटला मात्र यश मिळालंय. टॉस जिंकला, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला, सुरुवात खराब केली, पण त्याच्यानंतर कमबॅक करताना 40च्या आकड्यापर्यंत ही टीम पोहोचली आहे. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी असेल. पहिल्या सत्रामध्ये गोलंदाज तयार. यावरचा बॉल टप्पा पडला, खाली राहिलाय. लोअर बाउन्स, बिल्टन द बॅटर ऑन क्रीज. या सिच्युएशनला आपण पाहिलं, स्ट्रेट इन टू द विकेट कीपर हँड्स. आणखीन एक निर्धाव बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. चांगली गोलंदाजी केली जातीये, कधी इकडे तर कधी तिकडे, कभी गेंदबाज तो कभी बल्लेबाज भारी पडते हुए. इकडून मात्र बॉल उडवलाय, चांगला स्ट्रोक आहे, गॅप मध्ये चेंडू थांबणार नाहीये. ये दिल मांगे मोर, अनादर 4, चौकार 4. चार धावा मात्र या ठिकाणी आल्या. 44 या आकड्यावरती टीमची टोटल स्थिरावली जाईल. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 50 धावेंचा पल्ला गाठणार का, याच्याकडे मात्र नजरा लागल्यात. प्रतीक कर्णोक, वन मॅन आर्मी, बरसला हा खेळाडू, थांबायचं नाव घेत नाही मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक आखूड टप्प्याचा बॉल उडवलाय. एका टप्प्यावरती बॉल जाईल सीमा रेषा पार. प्रमोद भाई शिर्के आहेत A1. फलंदाजी होतीये ते दनादन. आणखीन एक चौकार. मैदानाच्या आतमध्ये जिस दिन सिक्का उछलता है, काटा भी मेरा होता है, छापा भी मेरा होता है. जिस दिन मेरा आतंक होता है, मेरे सामने किसी की दाल नहीं दल सकती. कमाल की बल्लेबाजी, जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते या खेळाडूच्या माध्यमातून. 48 आकड्यावरती टीमची टोटल यावेळेस मात्र जाऊन पोहोचली आहे. चला नेक्स्ट मॅच. राजीव वाकरू टीमचे कॅप्टन आणि जर्मन माडा बी टॉस करण्यासाठी यावं. आणखीन एक ऑफ साईडला फटका, जबरदस्त स्ट्रोक आहे. शेवटच्या क्षणी बॉलला मात्र अडवण्यामध्ये यश मिळालं. 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 3 धावा या मैदानाच्या आतमध्ये मात्र पूर्ण केल्या जातील. या 3 धावांच्या बरोबरीने पहिल्या सत्राचा मात्र खेळ संपलाय. 51 धावा या स्कोर कार्ड वरती बॅटिंग टीमच्या माध्यमातून. पहिल्या सत्राचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 51 या आकड्यापर्यंत मजल मारली आहे. ती म्हणजे बॅटिंग करताना बीड खुर्द या टीमने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि 51 बनवल्यात. आतकरगाव टीम समोर 24 चेंडू आणि 52 धावांचं मात्र लक्ष असेल. चला, या टीम जनमान माडप बीचा कर्णधार आणि राजे वाकरूळ. इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणं कंपल्सरी आहे, त्यामुळे दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित राहिले पाहिजेत. एक असेल दुसरा नसेल तर डायरेक्ट टॉस विन पण दिला जाईल. या गोष्टीकडे लक्ष द्यावं. त्यामुळे दोन्ही कॅप्टन दुसऱ्या सत्रातला पहिला बॉल पडण्याआधी या ठिकाणी उपस्थित राहिले पाहिजे. टॉस झाला पाहिजे. राजे वाकरूळ आणि त्याच्याच बरोबरीने जय हनुमान माडब्बी, चला दोन्ही कॅप्टन आपण यावं.
चला सन्मान या ठिकाणी मात्र आपण करून घेऊया व्यासपीठावरती ज्यांची रॉयल एंट्री मात्र या ठिकाणी आपण पाहिलेली आहे. 36 विभागातील खालापूर तालुक्यातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामधील दमदार कडखर नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. खरं तर डोळ्याला गॉगल आणि रुबाब रॉयल अशी ज्यांची पर्सनॅलिटी आहे ते जांभिवली आमचे सरपंच आमचे आदरणीय प्रमोद भाई शिर्के साहेबांचा सन्मान या स्पर्धेमध्ये केला जाईल. मी आदरणीय महेशजी पाटील साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय प्रमोद भाई शिर्के साहेबांचा सन्मान मात्र या स्पर्धेमध्ये करायचा आहे. 36 विभाग असू द्या, खालापूर तालुका असू द्या, कोणतीही क्रिकेटची स्पर्धा असू द्या, प्रत्येक स्पर्धेमध्ये सढळ हाताने मदत करणारं दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. कोणत्याही स्वार्थाची अपेक्षा न करता समाजासाठी प्रामाणिक कार्य माझ्या हातून कसं घडेल, समाजासाठी मी योगदान कसं देईल आणि माझा समाज माझा विभाग कसा पुढे जाईल याच्यासाठी मात्र ज्यांनी प्रामाणिक कार्य केलं. जांभिवली ग्रामपंचायतीचा विकास हाच माझा मनाचा ध्यास आणि मीच करणार तो विकास हे स्वप्न उराशी बाळगून ज्यांना सरपंच पद मिळालं आणि संपूर्ण खालापूर तालुक्यामध्ये नव्हे रायगड जिल्ह्यामध्ये आज ज्यांच्याकडे खतर आदराने पाहिलं जातं ते तरुणांच्या गळ्यातलं ताईज आधारस्तंभ आदरणीय प्रमोद भाई शिर्के साहेबांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र केलेला आहे. प्रमोद भाई शिर्के साहेबांचं पुन्हा एकदा आपण हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये करूया. तदनंतर गोरठाण ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य आदरणीय रामदासजी काईनकर साहेबांचा पण सन्मान केला जाईल. चला रामदास काईनकर साहेबांचा सन्मान करूया. ऋषी पाटील यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण रामदास काईनकर साहेबांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करायचा आहे. गोरठाण ग्रामपंचायतीमध्ये सातत्याने अनेक चांगले कार्य ज्यांच्या हातून मात्र घडले गेलेले आहेत आणि यापुढेही घडतील आणि त्याच्यासाठी विद्यमान सदस्यपद गोरठाण ग्रामपंचायतीमध्ये ज्यांच्याकडे आहे ते आदरणीय रामदास काईनकर साहेब आणि त्यांचा सन्मान या स्पर्धेमध्ये आपण केलेला आहे. धन्यवाद. आपलं देखील मनापासून आभार की वेळात वेळ काढून आपण आलात. स्पर्धेची शोभा आपण वाढवलेली आहे त्याबद्दल आपलं स्वागत असेल. 24 चेंडू आणि 52 धावेंची गरज आहे. लेकिन जैसे आवाज आमचे अमित पाटील सर यांच्याकडे आपण जाऊया आणि त्यांच्या गोड वाणीतून ऐकूया या दुसऱ्या सत्राची कहाणी. धन्यवाद. हॅलो संघ आपण पाहिला प्रथम सत्रामध्ये फलंदाजी करताना 51 धावा धावफलकावर आल्या. जिंकण्यासाठी 52 धावांची आवश्यकता ती म्हणजे गावदेवी सतुआई 11 आतकरगाव संघाला. सलामीची जोडी आपण पाहताय 52 धावांचा पाठलाग करण्यासाठी डाव्या हाताचा फलंदाज प्रशांत आलाय आणि पहिल्या चेंडूवर काय सुरेख झेल पकडलाय. प्रशांतला या सत्राच्या पहिल्या चेंडूवर माघारी धाडला. यस डीजे थँक्यू सो मच डीजे. विद्यमान सरपंच आपण पाहत आहे ग्रुप ग्रामपंचायत जांभिवलीचे प्रमोद भाई शिर्के आणि त्यांचं काम पाहून माझा गाव माझा विकास हे सर्व त्यांचं कार्य पाहून या खालापूर तालुक्यामध्ये त्यांचा दबदबा पाहून त्यानंतर मात्र या खालापूर तालुक्याची युवा सेनेची जबाबदारी देखील त्यांच्याकडे देण्यात आली आणि ते काम सुद्धा आपण पाहिलं गेले वर्षभर चोख पार पाडलं जात आहे. जे काम प्रमोद भाईंनी हातात घेतलं ना ते कधी अर्धवट राहिलंच नाही आणि ते मात्र या ठिकाणी आपण पाहता आज या सामन्याचा आनंद घेत आहेत. पहिल्या दिवशी जो सामना झाला होता ना मित्रांनो तो सामना जवळजवळ 10 ते 15 वर्षे सर्वांच्या लक्षात राहील. त्या एकाच सामन्यामध्ये तब्बल 12,000 रुपयाचं पारितोषिक दिलं होतं वावशी संघाला
आणि तो सामना त्यांच्या जांभिवली संघाच्या विरोधातच सुरू असताना सुद्धा ही महत्वाची गोष्ट आहे. येतो या चेंडूवर षटकार. जे या चेंडूला नो घोषित केलाय. सोने पे सुहागा 1+6 धावा धावफलकावर धावफलक जाऊन पोहोचताय 7 या धावसंख्येवर. फ्री हिटचा पुढचा चेंडू. या दरम्यान आपण पाहत आहे अजितदादा दळवी यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आगमन झालंय. त्यांना सुद्धा विनंती आपण स्टेजमध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. हा चेंडू चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो स्ट्रेट ड्राईव्हचा. कार्पेटच्या सहारे चेंडू चाललाय लॉंग ऑनच्या सीमारेषे बाहेर. फरार येतोय चौकार. पारितोषिक लावली गेलीत. आणि मात्र आता पाहताय या ठिकाणी आमच्या कॉम्बॉक्स पॅनल साठी आदरणीय प्रमोद भाई शिर्के साहेबांकडून 2,000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी मात्र देण्यात आलेलं आहे. त्यांचा आपण विशेष आभार या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करूया. मी मगाशीच सांगितलं, प्रत्येकाच्या कलेची कदर घेणारं हे व्यक्तिमत्व आहे आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये सड हाताने मदत करणारं प्रामाणिक व्यक्तिवर्व, ज्यांच्याकडे खरं तर आपण नेहमी आधारस्तंभ म्हणून पाहत असतो. कोणताही स्वार्थ त्यांचं नाही रे, मला कोणाकडून काय मिळेल याची अपेक्षा न करता मी लोकांपर्यंत कसं माझं काम पोहोचवेन याच्यासाठी मात्र नेहमी ते तत्पर असतात. त्यांचा विशेष आभार असेल. थँक्यू सो मच. वळूया मैदानाकडे, जिथे आपण पाहताय नवीन फलंदाज प्रसाद आलाय स्ट्राईकला आणि आल्या आल्या ठोकलाय लॉंग ऑनच्या डोक्यावरून षटकार. जरा वाकडोल संघाचा कर्णधार विनंती आपल्याला, आपण या. राजे वाकरुळ संघाचा कर्णधार, आपण लवकरात लवकर घ्या. षटकारानंतर मात्र आपण पाहिलं ऋषीचं षटक सुरू होता आणि कमबॅक पाहायला मिळाला. क्लीन बोल्डच्या स्वरूपात बाद फलंदाज प्रसाद. टॉस आपण करून घेऊया. दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. मी आदरणीय प्रमोद भाई शिर्के साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी मात्र आपण करायचं आहे. प्रमोद दादांना विनंती आहे की आपण यावं प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आणि आपल्या शुभ हस्ते मात्र आपण टॉस करावा. एका बाजूला माडपाई माडप बी आणि त्यांच्या विरोधामध्ये खरं तर एका बाजूला राजे वाकरूड. चला, दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. मी आदरणीय प्रमोद भाई शिर्के साहेबांना विनंती करेन की आपण यावं आणि आपल्या शुभ हस्ते मात्र टॉस या ठिकाणी करायचं. चांगली मॅच मात्र पाहायला मिळेल. दोन्ही बलाढ्य टीम्स एकमेकांच्या विरोधामध्ये मात्र खेळताना इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. डी ग्रुप असेल, पहिल्या फेरीची दुसरी मॅच असेल आणि तिचा टॉस या ठिकाणी मात्र आपण करतोय. तरुणांचे आधारस्तंभ सरपंच जांभिवली ग्रामपंचायत आदरणीय प्रमोद भाई शिर्के यांच्या शुभ हस्ते मात्र आपण टॉस करतोय. नवीन फलंदाज आपण पाहताय यश आलाय फलंदाजीसाठी. केतन पवार यांच्याकडून आपण पाहताय. यश कदम साठी षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे.
टॉस या ठिकाणी आपण केला गेलेला आहे आणि तो टॉस जिंकला आहे राजीव अक्रूर टीमने. काय डिसिजन असेल? क्षेत्ररक्षण 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 करण्याचा डिसिजन घेतलाय. भरपूर साऱ्या शुभेच्छा दोन्ही टीमना देऊया. प्रमोद दादांना विनंती करूया की आपण व्यासपीठावरती मात्र विराजमान व्हावं. जबरदस्त स्पर्धा आपण या ठिकाणी मात्र एन्जॉय करतोय. खरं तर जर्मान गोरठाण यांची एक माना सन्मानाची नाईट क्रिकेट रजनीची स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये चांगली मॅच सुरू आहे. पुन्हा एकदा अमित पाटील सर यांच्याकडे आपण जाऊया. धन्यवाद. नवीन आपण पाहताय षटक घेऊन गोलंदाज आलाय. गोलंदाजी मार्कवर रोहन. 24 चेंडू मध्ये 52 करायचे होता. आता समीकरणाला 18 चेंडू 35 धावांचा हा चेंडू. स्लोवर वन पाहायला मिळालं. गती परिवर्तन गोलंदाजाकडून, जिथे या चेंडूमध्ये बॅटची आणि चेंडूची कोणतीही संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. निवृत्ती आपण पाहताय. सलामीला आलेला फलंदाज आहे, अजूनही मैदानामध्ये त्या ठिकाणी तग धरून आहे. प्रतीक पाटील यांच्याकडून पारितोषिक सलग आपण पाहताय 4 दिवस हे पारितोषिक लागलं गेलंय. आयवा कॅश साठी या ठिकाणी सर्व प्रेक्षकांना संधी आहे. प्रत्येक आयवा कॅश साठी 200 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. प्रतीक भाई पाटील यांच्याकडून लेग बिफोरची अपील. पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज निवृत्ती. बॅक टू द पवेलियन. यस डीजे. थँक्यू सो मच डीजे. आपण पाहताय 17 धावांवर या ठिकाणी धावफलक स्थिरावलाय. पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्या होत्या. त्यानंतर मात्र रोहन आला गोलंदाजी मार्कवर. पहिल्या चेंडूवर आपण पाहिली विकेट. दुसरा चेंडू या ठिकाणी पहिला चेंडू निर्धाव. दुसऱ्या चेंडूवर आपण पाहिली विकेट. 17 धावा. तसं पाहायला गेलं ना तर धावा भरपूर आल्या होत्या, परंतु विकेट आपण पाहिलं आतापर्यंत 4 विकेट माघारी परतल्यात आणि तीच डोकेदुखी ठरणार आहे ती बीड संघासाठी. नवीन फलंदाज आपण पाहता इनात नंबर 6 वर विशाल आलाय. हा चेंडू थोडस सफल झाले होते. उजव्या स्टिच्या बाहेर डीप स्क्वेअर लेगला चेंडूला दाडलाय. 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडूची उचल केली जाते, फेकी केली जाते. तोपर्यंत मात्र एकच धाव कंप्लीट. या एका धावेने धावफलक हलते. धावफलकावर धावा आल्यात 18 धावा. या दरम्यान आपण पाहताय ग्रुप ग्रामपंचायत गोरठणचे माजी सरपंच विक्रांत भाई पाटील यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष असं स्वागत असणार आहे. वळूया मैदानाकडे, जिथे आपण पाहता 1 धाव धावफलकावर आली. 18 धावा धावफलकावर 52 धावांचा पाठलाग करायचा आहे. ऑन साईडला फटका मारण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, परंतु बॅट आणि चेंडूची मुलाखत नाही आहे. जिथे निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या, परंतु पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं ज्या 3 विकेट गेल्या ना, ती डोकेदुखी ठरली. ती म्हणजे बीड संघासाठी. आतकरगाव संघासाठी. बीड खुर्द आपण पाहत आहे क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेत ऋषी त्या ठिकाणी आपण पाहताय पूर्ण या संघाचा दारोमदार सांभाळतायत. परंतु हे सामने आपण पाहिले 4 दिवसाचे सामने आहेत मित्रांनो. परंतु या 4 दिवसाच्या सामन्यामध्ये तब्बल 40 दिवसाची मेहनत आहे आणि ती मेहनत खऱ्या अर्थाने आपण पाहिले सर्व गोरठण ग्रामस्थ आणि त्याच्यामध्ये मात्र ऋषी पाटील असतील, अक्षय पाटील असतील, यांची मेहनत, ही मेहनत खूप महत्वाची आहे. प्रणय पवार आज मला दिसत नाहीयेत. हा चेंडू लोवर फुल टॉसचा चांगला फटका पाहायला मिळतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू चाललाय. 1 बाउन्स सीमारेषे बाहेर येतोय. चौकार. शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून वळूया मैदानाकडे, जिथे आपण पाहताय चौकार आल्यानंतर धावफलकावर धावा आल्यात 22 रन 22 धावा. हा चेंडू पुन्हा एकदा तोच फटका डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये, परंतु आता क्षेत्ररक्षक लावला होता, प्रोटेक्शन होतं त्या ठिकाणी. फलंदाज यश या ठिकाणी बॅक टू द पवेलियन.
पाई माडपचा एक सितारा रोहित करंजे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना सुद्धा विनंती आहे आपण स्टेजमध्ये येऊन स्थानपन्न व्हायचंय. रोहित करंजे एक अष्टपैलू खेळाडू या माझगाव संघाचा माडपाई माडप संघाचा सितारा आपण पाहता या ठिकाणी उपस्थित झालाय. त्यांचं या ठिकाणी सहर्ष सहर्ष असं स्वागत असणार आहे. अजितभाई दळवी यांना सुद्धा विनंती आहे आपण या स्टेजमध्ये आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. गोलंदाज आपण पाहत आहे इनायत नंबर 3 वर आला. हर्ष 52 धावांचा पाठलाग करायचा होता. जिथे समीकरण आता मात्र आलंय. चेंडू बाकी असतील 12 आणि धावा करायच्या 30. ड्रिंक्स ब्रेक आपण पाहता मैदानावर घेतला जातोय. तोपर्यंत आपण जाऊया डीजे कडे. पाहताय यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं स्वागत करण्यासाठी आपण विनंती करूया अक्षय पाटील यांना विनंती करूया आपल्या शुभ हस्ते आपण अजित दळवी यांचं देखील स्वागत करायचं आहे. त्यांचे बंधू आपण पाहताय विद्यमान उपसरपंच जांभिवलीचे ते अजित दळवी यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. हा चेंडू चांगला फटका डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू चाललाय. डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूवर आलाय. चेंडू उचललाय फेकलाय तोपर्यंत मात्र सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. चांगली कॉलिंग पाहायला मिळाली दोन्ही फलंदाजांमध्ये जिथे 2 धावा सुरक्षितरित्या पूर्ण झाल्यात. या 2 धावांनी धावफलक हलते. धावफलकावर धावा येत आहेत 24 धावा. समीकरणात आता मात्र आलाय. चेंडू बाकी असतील 11 आणि धावा करायच्या 28. साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून जी लोक जे प्रेक्षक या ठिकाणी सामन्याचा आनंद घेत आहेत त्यांचं या ठिकाणी आपण करूया या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष सहर्ष असं स्वागत. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज विशाल या फलंदाजा परंतु बॅट आणि चेंडूची संपर्क नाही. हर्ष आपण पाहिलं तर सुंदर गोलंदाजी करतोय. हा चेंडू चांगला फटका स्लॉट मध्ये आलेला चेंडूला बाजूच्या प्लॉट मध्ये पाठवलाय. आमच्या टप्प्यात आला की आम्ही कार्यक्रम करतोच हे सांगणारा षटकार. मजा येईल या मॅच मध्ये. या षटकाराने पूर्णपणे बॅटिंग टीमला जिवंत केलंय आणि या मॅच मध्ये मात्र आता रोमांच आपल्याला येताना पाहायला मिळेल. व्यासपीठावरती आमचे बरेचसे मान्यवर जे या स्पर्धेला एन्जॉय करताना मात्र आपल्याला पाहायला मिळतात. तरुणांचे आधारस्तंभ सरपंच आणि त्याच्याच बरोबरीने दमदार व्यक्तिमत्व आदरणीय प्रमोददादा शिर्के, माजी सरपंच महेशजी पाटील, विक्रांतदादा पाटील, सदस्य रामदासजी काईनकर, अजितभाई दळवी, सगळी मंडळी या व्यासपीठावरती विराजमान आहेत आणि या मॅच कडे मात्र त्यांचं लक्ष आता लागलेलं आहे. जबरदस्त मॅच होतीये. 9 चेंडू 22 धावांची गरज होती जिथे मात्र हा चेंडू आडव्या बॅटने मारण्याच्या नादात मात्र निर्धाव पाहायला मिळतोय. फलंदाज थोडंसं शफल होऊन लगावायचा होता ऑन साईडला या चेंडूला. या टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहिलं ना तर ऑन साईडला फटके मारण्याचा जास्त प्रयत्न असतो फलंदाजाचा. तेथे मात्र हा चेंडू निर्धाव. समीकरण आता मात्र आलाय. चेंडू बाकी असतील 8 आणि धावा करायची आहेत अजूनही 22. 8 चेंडू 22 धावा या मैदानावर कठीण नाही आहेत परंतु तसा खेळ व्हायला हवा फलंदाजी करणाऱ्या अतकर गाव संघाकडून. प्रमोद भाई शिर्के आपण पाहताय आता मात्र पारितोषिक ऑन झालंय फलंदाजी करणाऱ्या संघासाठी आणि तसंच गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी. प्रत्येक षटकारासाठी इथून 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल आणि विकेटसाठी सुद्धा 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. कोणावरही अन्य या दरम्यान आपण स्वागताकडे वळतोय. ग्रुप ग्राम पंचायत गोरठणचे आपण पाहताय माजी सरपंच विक्रांत भाई पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं स्वागत करण्यासाठी आपण विनंती करूया सूरज लखिमले यांना की आपल्या शुभ हस्ते आपण विक्रांत भाई पाटील यांचं स्वागत करायचं आहे. माडपाई माडप संघाचा रोहित करंजे याला विनंती आहे पुन्हा एकदा आपण या स्टेजमध्ये आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून.
जे कोणी मान्यवर आपण पाहताय या सामन्याचा आनंद घेतायत, प्रेक्षकांमध्ये उभे राहून या सामन्याची शोभा वाढवतायत, त्या सर्व मान्यवरांना विनंती आपण या ठिकाणी स्टेजमध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. परंतु आपण पाहिलं हा सामना खूप महत्वाचा आहे दोन्ही संघांसाठी. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय बीड खुर्द, एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय आतकरगाव. 6 चेंडू 21 ची गरज आहे. 31 धावा धावफलकावर आल्यात. 52चं टार्गेट आहे ना, 52चं टार्गेट आहे. स्कोरर नरेश दळवी आहे. कधी कधी चुकी होते, पण असं प्रत्येक वेळी होईल असं मला वाटत नाही आहे, कारण बराच अनुभव आहे, जवळजवळ 7 ते 8 वर्ष झाली. बारावा खेळाडू आपण पाहताय, खूप चाणाक्ष बीड खुर्द संघाचा. हा चेंडू या ठिकाणी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, क्षेत्र निवडलं होतं स्क्वेअर लेग डीप स्क्वेअर लेगचं, परंतु पायावर जाऊन चेंडू आदळलाय. लेग बिफोरच्या स्वरूपात पंच चुलबुल पांडे आपण पाहताय, इशारा करतायत. एक धाव लेग बिफोरच्या स्वरूपात या ठिकाणी धावफलकावर आले, जिथे धावफलक जाऊन पोहोचतंय 32 या धावसंख्येवर जिंकण्यासाठी. आता 5 चेंडू 20 धावांची गरज. 5 चेंडू 20 धावांची गरज. ऍक्शन जर पाहिली ना गोलंदाजची, त्या ऍक्शनच्या प्रेमात पडलेत फलंदाज. तिथं बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाही, या निर्धाव चेंडूची सांगता. समीकरण 4 चेंडू आणि आता 22 धावा. या मैदान 20 धावा क्षमा असावी. हा चेंडू या ठिकाणी बॅटची घेतली आहे कडा. यष्टिरक्षक कोणत्याही प्रकारची चूक करत नाही. या फलंदाज विशाल या ठिकाणी माघारी परतलाय. यस डीजे. धावफलक स्थिरावलाय आपण पाहताय. 32 या धावसंख्येवर 3 चेंडू अजूनही 20 धावा. हा चेंडू मोठी अपील पाहायला मिळाली, परंतु पंचांनी त्या ठिकाणी दात फेटाळली आहे. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. समीकरण आता मात्र आलंय, चेंडू बाकी असतील, 2 धावा करायची. 10 ISPL मध्ये मध्ये 9 होता. जर 2 आले असते तर 18 झाले असत्या, परंतु इथे 2 लिगल डिलिव्हरीज आणि बीड खुर्द संघ आपण पाहताय या पहिल्या सामन्यामध्ये विजयी होईल. 1 चेंडू आता मात्र 20 धावांची गरज. मात्र औपचारिकता या स्पर्धेत या सामन्याची बाकी राहिली आहे, जिथे आपण विनंती करूया. नाणेफेकीचा कौल जिंकलाय. वाकरोळ संघाने. आपल्याला विनंती, आपला जो काय निर्णय असेल तो आमच्यापर्यंत कळवा. अजितभाई दळवी त्यांच्या समेत आपण पाहताय प्रमोदभाई शिर्के यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून गोरठण बुद्रुक या गावावर असलेलं प्रेम, या आयोजनावर असलेलं प्रेम आणि ते आयोजन पाहण्यासाठी वेळात वेळ काढून आपण पाहताय. हे दोन्ही मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले. नक्कीच उपस्थित राहिले त्यांचं या ठिकाणी आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत केलं आणि त्यानंतर आता त्यांचे आभार मानूया. प्रमोद भाई शिर्के साहेबांचा आपण आभार या ठिकाणी व्यक्त करूया. आणि प्रमोद दादा शिर्के साहेबांनी जे कार्य केलेलं आहे, जनतेच्या पाठीशी त्यांच्या सुखदुःखामध्ये उभा राहणारा, आपल्या हक्काचा आपला माणूस म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो, कोणत्याही गोष्टीचा गर्व त्यांनी कधीच केला नाही. आणि त्याच्यामुळेच आज 36 विभागातल्या जनतेने, खालापूर तालुक्याच्या जनते